सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। भूमीचा मनुष्याच्या वर्तनावर, आचरणावर प्रभाव पडत असतो। याबद्दल एक उदाहरण लीळाचरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या समवेत बाईसा, नाथोबा हे भक्त परिवार होते। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू परिभ्रमण करीत करीत ढाकेफळ येथे आले आणि ढाकेफळवरून पुढे माणिकदंड इकडे जात असताना रस्त्यामध्ये नाथोबा बाईसाला म्हणाले, बाई, हे तुमचं साहित्य घ्या, मला जायचं आहे। तेव्हा बाईसा म्हणाल्या की अरे नाथो, कुठे चालला तू? देवाची आज्ञा विचारली नाही, काही नाही, देव आहेत, मी आहे ती एकटी, तू कुठे चालला? जाऊ नकोस। थोड्या वेळानंतर पुन्हा आणखी नाथोबा बाईसाला म्हणाले की बाई, हे घ्या तुमचं सामान, मला जायचंय। आणि असं म्हणून नाथोबा निघून गेले। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या जवळ पोहोचल्यानंतर बाईसा म्हणाल्या देवाला की बाबा, काही झाले या नाथोशी? सर्वज्ञांची आज्ञा वांचून गेला, तुमची आज्ञा न घेता गेला हा। नेहमी आज्ञेत राहणारा हा भक्त, वचनांचं पालन करणारा हा भक्त, आणि आज मात्र तुमची आज्ञा न घेता हा गेला। काय झालं याला? असं का वर्तन घडलं त्याच्याकडून? त्यावेळेस देव समजावून सांगतात, म्हणतात बाई, येईल थोड्या वेळाने, 2-4 दिवसांनी येईल तो, असू द्या। पण बाईसांना मात्र आश्चर्य वाटत होतं की हा गेला कसा? इतका आज्ञाधारक भक्त देवाच्या आज्ञे वाचून गेलाच कसा? म्हणून पुन्हा बाईसांनी विचारलं, म्हणे बाबा, तो येईल परंतु तो गेला का? आज्ञा न घेता का गेला? इतका आज्ञाधारक भक्त आज्ञा न घेता गेला कसा? त्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात, बाई, हे भूमी सामर्थ्य, या भूमीवरती आल्यानंतर त्याला आमची आज्ञा न घेता जाण्याची, आमची आज्ञा ओलांडण्याची, आमची अवज्ञा करण्याची भावना झाली। हे या भूमीचा प्रभाव होय। आणि यावर श्री चक्रधर स्वामींनी बाईसांना एक प्रसंग सांगितला। तो प्रसंग लीळाचरित्रामध्ये धर्म दर्प हरण या नावाने तो प्रसंग लीळाचरित्रामध्ये नोंदविलेला आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बाईसाला म्हणतात, बाई, एकदा पांडव सर्वज्ञ श्री कृष्ण चक्रवर्तींच्या दर्शनासाठी द्वारकेला आले। देवाचं दर्शन वगैरे घेतलं, भेट वगैरे झाली, भोजन वगैरे आटोपले, आणि मग पांडव श्रीकृष्ण भगवंताला म्हणाले, धर्मराज म्हणाले देवा, आता आम्ही चलतो। त्यावेळेस श्रीकृष्ण भगवंतांनी त्यांना थांबवून घेतलं, म्हणले थांबा, आज्ञा नाही दिली जाण्याची, थांबा म्हणले। पांडव थांबले। आणि मग सायंकाळच्या वेळेस श्रीकृष्ण भगवंत पांडवांना म्हणाले, चला हवा पालट करून येऊया, फिरायला जाऊया। आणि मग पांडवांसह श्रीकृष्ण भगवंत निघाले, द्वारका नगरीच्या बाहेर आले, अरण्यामधून चालले, चर्चा चालू आहे, बोलणं चालू आहे। काही अंतर गेल्यानंतर युधिष्ठिराच्या मनामध्ये एक भयानक आणि अपवित्र असा विचार आला। युधिष्ठिराला वाटलं की आपण भगवान श्रीकृष्णाला या ठिकाणी मारावं आणि त्यांचा राजमुकुट आणि त्यांचे आभूषण काढून घ्यावेत, असा भयानक आणि हिंसक विचार
युधिष्ठिराच्या मनामध्ये आला. भगवान श्रीकृष्णांनी जाणलं हे, आणि श्रीकृष्ण भगवंत पांडवांना घाई करत म्हणाले की लवकर चला, आपल्याला या अरण्याच्या बाहेर पडलं पाहिजे लवकर. आणि भगवान श्रीकृष्णांनी घाई केली आणि पांडव, युधिष्ठिर आदी भगवान श्रीकृष्ण घाईघाईनं चालत चालत त्या अरण्याच्या बाहेर पडले. आणि पुढे दुसरं अरण्य लागलं. आणि तिथे आल्यानंतर युधिष्ठिराच्या मनामध्ये पुन्हा बदल झाला. आणि थोड्या वेळापूर्वी जो हिंसक आणि भयानक विचार मनामध्ये आला होता, त्या विचाराबद्दल युधिष्ठिराला पश्चाताप झाला. आणि पश्चाताप होऊन युधिष्ठिर रडायला लागले. देवाचे श्रीचरण धरून आणि रडत रडत म्हणाले की देवा, थोड्या वेळापूर्वी माझ्या मनामध्ये फार भयानक असा विचार आला होता. तो विचार असा होता की तुम्हाला मारावं आणि तुमचा राजमुकुट, तुमचे आभूषणं घ्यावेत हिसकावून तुम्हाला मारावं, असा विचार माझ्या मनामध्ये आला होता. जी असा विचार माझ्या मनामध्ये यायला नको होता, पण असा विचार का आला कळत नाही. मला खूप पश्चाताप होतो, मला खूप वाईट वाटतंय. युधिष्ठिर रडत रडत देवाला म्हणाले. श्रीकृष्ण भगवंतांनी त्यांना उठून उभं केलं आणि म्हणाले, धर्मराज, थोड्या वेळापूर्वी तुमच्या मनामध्ये जो विचार आला होता, तो विचार तिथल्या भूमीच्या प्रभावामुळे आला होता. ती भूमी तामस भूमी होती. ती भूमी हिंसक भूमी होती, अधर्म भूमी होती. त्या भूमीवरती जर कोणी गेला तर त्याच्या मनामध्ये असाच विचार येतो. हे जाणून आम्ही तुम्हाला त्या भूमीवरून लवकर पुढे चला, आपल्याला लवकर पुढे जायचे म्हणून घाईघाईनं आम्ही तुम्हाला त्यामुळेच तिथून पुढे काढलं. ती भूमी हिंसक भूमी होती, ती भूमी अधर्म भूमी होती. आणि अशा तामस भूमीवरती जो कोणी जातो त्याच्या मनामध्ये तसाच विचार येतो. युधिष्ठिराने देवाची क्षमा मागितली. हा प्रसंग सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी बाईसांना कथन केला आणि म्हणाले, बाई, हे भूमी सामर्थ्य आहे. नाथोबा इथं आल्यानंतर आमच्या आज्ञेच्या बाहेर आमची आज्ञा मोडण्याची त्यांना भावना झाली, आमची अवज्ञा करण्याची त्यांना इच्छा झाली आणि आम्हाला ते न विचारताच इथून निघून गेले. याचं कारण या भूमीचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव होय. माणसाच्या वर्तनावर, आचरणावरती भूमीचा प्रभाव पडत असतो. ती भूमी राजस, तामस, सात्विक असू शकते. पूर्वी ज्या भूमीवरती जर कुठलं कार्य घडलं असेल तर त्या कार्यानुसार त्या भूमीचे गुणधर्म बदलत असतात. मार्गामध्ये गेल्यानंतर आपण तिथे पाहतो की कोणी साधू संत असतात, त्यांचं आसन टाकलेलं असतं. त्या आसनाला पाय लागला तर तात्काळ त्या साधू पुढे 2 दंडोत घालून प्रशव मोडावा असा तिथला नियम असतो. साधूच्या आसनाला पाय लागल्यानंतर प्रशव मोडण्याचा विधी का? त्याचं कारणही हेच आहे. आपल्या अंथरुणावरती, आसनावरती बसून साधू संत नामस्मरण करीत असतात. त्यांचं सतत स्मरण, चिंतन, निरोपण, ज्ञान, मंथन हे चाललेलं असतं. आणि साधू संतांच्या ह्या निरोपणामुळे, नामस्मरणामुळे, त्या नामस्मरणाच्या प्रभावामुळे त्यांनी ते ज्या आसनावर बसलेलं असतात ते आसन सुद्धा पवित्र झालेलं असतं. आणि अशा पवित्र वस्तूंना पाय लावणं हे दोषास्पद असतं. आणि म्हणून साधू संतांच्या आसनाला पाय लागू देत नाही आपण, कारण ते आसन त्या साधूंच्या मुळे, नामस्मरणामुळे, ज्ञानामुळे ते पवित्र झालेलं असतं. ज्या आसनावरती बसलो ते आसन पवित्र, ज्या भूमीवरती साधूंचं वास्तव्य झालं ते भूमी पवित्र, ज्या भूमीवरती नामस्मरण घडलं, ज्या भूमीवरती ज्ञाननिरूपण झालं ती भूमी पवित्र होऊन जाते. तसे विचार त्या भूमीमध्ये प्रविष्ट होतात. आणि ती सात्विक भूमी, त्या सात्विक भूमीवरती जर कोणी अन्य एखादा येऊन बसला, कोणी दुसरा व्यक्ती, तर त्या व्यक्तीला सुद्धा त्या भूमीमधले ते सात्विकतेच्या प्रभावाने त्याचे विचार सुद्धा तसेच बनून जातात. जशी भूमी असते तसे माणसाचे विचार बनतात. माझ्या शालेय जीवनात मी 10वीला असताना इंग्रजीच्या पुस्तकामध्ये एक धडा होता.
द जजमेंट सीट ऑफ विक्रमादित्य. तो धडा आम्हाला इंग्रजीच्या विषयाला होता. विक्रमादित्याचं सिंहासन, न्याय सिंहासन, द जजमेंट सीट ऑफ विक्रमादित्य. तर त्या धड्यामध्ये असं आलेलं होतं की उज्जैन नगरामध्ये राजा विक्रमादित्याचा वंशज भोज राजा राज्य करीत होता. त्याच्या कार्यकाळामधली ही एक घटना होती. उन्हाळ्याचे दिवस होते. उज्जैन नगरीच्या बाहेर एका आमराईमध्ये दुपारच्या वेळी काही गुराखी मुलं खेळत होती. 7-8, 10-12 वर्षाची ती मुलं खेळत होती. त्या मुलांमधीलच एक मुलगा एका झाडाखाली उच्च अशा टेकडीवर उंचवट्यावर बसलेला होता आणि काही मुलं समोर सावलीमध्ये खेळत होती. खेळता खेळता त्या मुलांमध्ये, 2 मुलांमध्ये वाद लागला, भांडण लागलं. त्या बसलेल्या मुलांनी त्या दोन्ही भांडणाऱ्या मुलांना बोलावलं आणि त्यांना विचारलं की तुम्ही का भांडता. त्यावेळेस त्या मुलांनी आपल्या भांडणाचं कारण त्या मुलाला सांगितलं आणि दोघांचंही ते भांडण ऐकून आणि त्या मुलांनी त्या दोघांचाही न्यायनिवाडा केला आणि इतका सुंदर तर्क दिला त्यांनी की विद्वान माणसाला सुद्धा सुचणार नाही अशा पद्धतीने त्या दोघांचं भांडण त्या मुलांनी सोडविलं आणि दोघंही समाधानी झाले आणि पुन्हा खेळायला निघून गेले. तिथूनच रस्त्याने जात असलेल्या एका ब्राह्मणाने हे सर्व पाहिलं आणि तो विचारात पडला की 10-12 वर्षाचा हा गुराखी मुलगा आणि त्या 2 गुराखी मुलांचं भांडण इतक्या उत्कृष्ट रीतीने तो वाद मिटवतोय, न्याय देतोय आणि न्याय दिल्यानंतर ते दोन्ही मुलं समाधानी होतात. आश्चर्य आहे. भांडणामध्ये दोघांचंही समाधान करणं फार कठीण असतं. न्यायालयामध्ये एक पक्ष हारतो, एक पक्ष जिंकतो. जिंकलेला पक्ष आनंदात असतो आणि हारलेला पक्ष नाराज असतो. पण या ठिकाणी या गुराखी मुलांना दोघांचाही असा न्याय निवाडा केला की दोघंही समाधानी झाले. एका विद्वान न्यायाधीशाला जे जमणार नाही ते या गुराखी मुलांनी केलेलं होतं. तो ब्राह्मण खूपच विचारात पडला आणि त्यांनी त्याच्यातून अर्थ काढला की त्या गुराखी मुलाची ही बुद्धिमत्ता नसेल. त्या भूमीचा प्रभाव त्याच्यावरती पडलेला असेल, ज्या भूमीवरती बसलेला होता त्या भूमीच्या प्रभावामुळे त्याला त्या पद्धतीनं न्यायनिवाडा करण्याची बुद्धी सुचली असणार. त्या भूमीमध्ये काहीतरी रहस्य असलंच पाहिजे. ते रहस्य आपण शोधून काढायला पाहिजे असा विचार करून तो ब्राह्मण उज्जैन नगरीमध्ये आला आणि तेथील भोजराजा नावाचा जो राजा होता त्या काळातील तत्कालीन, त्या राजाकडे आला आणि त्यांनी त्या राजाला विनंती केली की हे राजा, मला एक 10-12 मजूर हवे आहेत. मला एका भूमीचं उत्खनन करायचंय. आणि मग त्या राजाने त्या ब्राह्मणाला 10-12 मजूर दिले आणि ते मजूर घेऊन तो ब्राह्मण त्या ठिकाणी आला जिथं बसून तो मुलगा न्याय दिला आला होता. त्या मुलांनी दोन्ही भांडणाऱ्या गोराख्यांचा निवाडा केला होता. तिथे आला आणि त्यांनी त्या मजुरांना सांगितलं की या भूमीला उकरा, खोदा, इथे काय सापडते ते आपल्याला पाहायचे. आणि त्या मजुरांनी खोदायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी त्यांना एक सिंहासन आढळून आलं. संगमरमर सिंहासन, 32 पायऱ्यांचं सिंहासन. ते सिंहासन काढलं, झाडलं, पुसलं आणि ते सिंहासन नगरामध्ये आणलं. भोजराजाच्या दरबारामध्ये ते ठेवलं. मार्बलचं सुंदर असं ते सिंहासन, 32 पायऱ्या होत्या त्याला. आणि ते सिंहासन राजा पाहायला आला. ते राजाने पाहिलं, तोही आश्चर्यचकित झाला. सर्व सभाजनांनी ते सिंहासन पाहिलं आणि राजाने त्या ब्राह्मणाला विचारलं की हे सिंहासन, याचा अर्थ काय, कुठे आढळले हे. त्यावेळेस त्या ब्राह्मणाने सांगितलं की मनाला, हे राजेश्री,
मी काल जो प्रसंग पाहिला होता, त्या गुराखी मुलांनी जो न्यायनिवाडा केला होता, मला त्याच वेळेस शंका आली होती की त्या गुराखी मुलाची ती बुद्धी नाही, तो ज्या भूमीवरती बसलेल्या त्या भूमीमध्ये काहीतरी असे काही विचाराच्या लहरी आहेत आणि त्या लहरीच्या प्रभावाने, त्या सात्विक प्रभावाने त्या मुलांनी न्यायनिवाडा केलेला आहे. मला वाटलं म्हणून मी तिथं उत्खनन केलं आणि त्या भूमीमध्ये हे सिंहासन सापडलं. हे सिंहासन तुमच्या पूर्वजांचं आहे, राजा विक्रमादित्यांचं आहे. राजा विक्रमादित्यांनी कधीही कुणावर अन्याय केला नाही, योग्य न्यायदान करत गेला आणि त्यांनी योग्य रीतीनं राज्यकारभार केला. ज्या सिंहासनावर बसून राजे विक्रमादित्य न्यायदान करायचे ते हेच सिंहासन आहे. त्यांचे सगळी न्याय भावना, न्यायाची बुद्धी हे सगळे या सिंहासनामध्ये प्रविष्ट झालेलं आहे. त्यांच्या न्यायदानामुळे हे सिंहासन भारावलेलं आहे, विचारांनी सत्वगुणी बनलेलं आहे. योगायोगाने पुढे चालून हे सिंहासन जमिनीमध्ये गडप झालं आणि काल तो मुलगा ह्याच सिंहासन पुरलेल्या जागेवरती बसलेला होता. आणि म्हणून या सिंहासनातले जे विचार आहेत, या सिंहासनामधले जे काही न्याय निवाड्याचे जे काही तर्क आहेत, जी बुद्धिमत्ता आहे, त्या मुलाच्या बुद्धीमध्ये प्रविष्ट झाली आणि या सिंहासनाच्या प्रभावामुळेच त्या मुलांनी योग्य आणि समर्पक आणि दोन्ही पक्षाचं समाधान होईल असा न्याय काल दिलेला मी पाहिला. ते हेच सिंहासन होते. राजा प्रभावित झाला, सर्व सभाजन आश्चर्यचकित झाले आणि मग राजाने त्या सिंहासनावर बसायचं ठरवलं. असं सांगतात की दुसऱ्या दिवशी राजा अंघोळ वगैरे करून त्या सिंहासनावरती बसण्यासाठी गेला. पहिल्या पायरीवर पाय ठेवणार इतक्यात त्या पायरीवर 1-2 देवदूत प्रगट झाले आणि ते म्हणाले की हे राजा, या सिंहासनावर बसण्यापूर्वी तुला आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यावे लागेल. आम्ही कथा सांगू आणि कथा सांगितल्यानंतर प्रश्न विचारू. त्या प्रश्नाचं जर तू योग्य उत्तर दिलं तर तू या सिंहासनावर बसण्यास योग्य आहेस. आणि मग ते कथा सांगायला लागले. असं त्या सिंहासनावरती त्या कथेमधून त्यांनी प्रश्न विचारले आणि राजा उत्तर देऊ शकला नाही, तर ते देवदूत ते सिंहासनाची पायरी घेऊन निघून गेले. अशा पद्धतीनं 32 पायऱ्या, 32 कथा, सिंहासन 32 नावाचा हा कथेचा एक ग्रंथ भारतीय संस्कृतीमध्ये प्रसिद्ध आहे. सिंहासन 32. सांगण्याचं तात्पर्य असं की तो विक्रमादित्य राजा त्या सिंहासनावरती बसलेला असल्यामुळे त्याचे सगळे विचार त्याच्यामध्ये गेलेले होते आणि तेच विचार कालांतराने त्या बालकाच्या मेंदूवरती प्रभाव टाकत होते. हा भूमीचा प्रभाव होय. भूमी सात्विक असते, भूमी राजस असते, भूमी तामस असते. आणि म्हणून परमेश्वर धर्मामध्ये भूमी हे आचरणावर प्रभाव टाकते. म्हणून कोणत्या भूमीवरती वास्तव्य करावं, कोणत्या भूमीवरती जाऊ नये, कुठे जाऊ नये, कुठे राहावं, कुठं वास्तव्य करावं, हे सर्व बारकावे ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये साधकाला सांगितलेले आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात, सात्विक स्थान सेवा. जिथे हिंसा होते त्या भूमीवरती थांबू नये. हिंसा वर्ते तिये स्थानी महात्मेनी असो नये. कारण त्या हिंसेचा प्रभाव त्या भूमीवरती पडलेला असतो आणि त्या भूमीवरती साधक गेला तर त्या भूमीचा दुष्परिणाम रजतम त्याच्या मनामध्ये प्रविष्ट करून साधक आपल्या साधनेपासून भ्रष्ट होण्याचा संभव असतो. हिवरळीची एक लीळा आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हिवरळीला असताना खांडे महानवमीचा दिवस होता आणि सूर्योदयाच्या वेळेस स्वामी श्री चक्रधर प्रभू बाईसाला म्हणाले, बाई आयती करा, हे नगराबाहेर जाईल. बाईसा म्हणाल्या, का बाबा? देव म्हणतात, बाई आज खांडे महानवमी आहे, आज घरोघरी हिंसा होते, प्राण्यांचा बळी दिला जातो. हिंसा वर्ते तिये स्थानी महात्मेया असो नये. जिथे हिंसा होते त्या भूमीवर महात्म्याने राहू नये. आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू हिवरळी नगरीच्या बाहेर एका बारवेवरती आले आणि त्या बारवेवरती आणि मग दिवसभर थांबले. तिथल्या जलदेवता नगरामध्ये आल्या. अशी ती लीळा आहे.
आणि म्हणून पाळतं न पाळतं याबद्दल महानुभाव साधक फार गंभीर असतात. आता आपण पाहतो जुने जुने किल्ले असतात, तिथं महानुभाव साधक जात नाहीत, कारण त्या किल्ल्यामध्ये पूर्वी हिंसा झालेली असते, लढाया झालेल्या असतात, कटकारस्थानं झालेली असतात. असं सांगतात की अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी त्या किल्ल्यामध्ये फार भयानक वातावरण असतं. रात्रीच्या वेळेस आक्रोश, किंकाळ्या, रडणं, विव्हळणं असे ध्वनी त्या ठिकाणी कानावर पडत असतात. ती सगळी उदास भूमी असते. ज्या ठिकाणी हिंसा झालेली आहे, मग ते मंदिर का असे ना, पूर्वीच्या काळी आक्रमक लोक मंदिरं पाडायचे, मंदिरं पाडताना निरपराधांचे, भक्तांचे, साधू संन्याशांचे कत्तली करायचे आणि ते मंदिर पाडायचे. ती सगळी भूमी आसुरी भूमी, तामस भूमी, हिंसा भूमी बनलेली. अशा पद्धतीनं की जिथे हिंसा घडलेली आहे, जिथं राजस तामस वातावरण आहे, तिथे गेल्यानंतर तेथील भूमीचा मनुष्याच्या मनावरती प्रभाव पडून तो रजतम राजस तामस होतो आणि तशीच वृत्ती त्याची बनून जाते. स्मशानामध्ये जर मनुष्य गेला तर तिथं त्याला कधीच आनंद वाटणार नाही, त्याला उदासीनताच वाटेल. कारण स्मशानामध्ये येणारा प्रत्येक जण तिथं शोकाने संतप्त असतो. रडणं, विव्हळणं, दुःख ह्याच गोष्टी त्या स्मशानामध्ये झालेल्या असतात. आणि म्हणून त्या स्मशानामध्ये गेल्यानंतर तू उदास हो, तू दुःखी हो, असं कोणाला सांगावं लागत नाही, कारण आपोआपच मनुष्याच्या मनावर तिथल्या भूमीचा प्रभाव पडून तो दुःखी होतो. स्मशान वैराग्य हा एक शब्दप्रयोग आहे मराठीमध्ये. स्मशानामध्ये गेल्यावर वैराग्य येतं, म्हणजे त्या भूमीवरती गेल्यावर उदासीनता येतं. हे काय सगळं जगनेश्वर आहे, कधीतरी एकदा सोडून जावं लागतं. कारण स्मशानामध्ये आजपर्यंत जे गेलेले आहेत आणि उद्याही जातील, ते तिथे गेल्यानंतर असेच नैराश्याचे विचार करत असतात आणि तेच विचार माणसाच्या मनावर पडून त्याच्याही मनामध्ये स्मशान वैराग्य येत असतात. पण तोच मनुष्य स्मशानामधून ज्यावेळेस घरी येतो, एखाद्या बागेमध्ये जातो, एखाद्या उद्यानामध्ये जातो, तिथं शृंगाराचे विचार त्याच्या मनामध्ये येतील. युद्धभूमीवरती गेल्यावर युद्धाचे विचार त्याच्या मनामध्ये येतील. आणि म्हणून भूमीचा प्रभाव मनुष्याच्या मनावर पडत असतो. आणि म्हणून भूमी राजस की तामस की सात्विक याचा विचार करून माणसाने त्या भूमीवरती थांबावं किंवा वास्तव्य करावं किंवा राहावं. कारण भूमीचा प्रभाव मनुष्याच्या मनावर पडत असतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.